काल रात्री 8:30 वाजताच्या सुमारास एक महिला अकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या 9 वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे। ही माहिती मिळतानाच अकोट शहर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी, अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचे शोध लावण्याचे काम चालू केला। आता काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्तेनी जे इनॉग्रेट झालेला आपला CCTV सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्याला असं कळालं, आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित 9 वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून 2 पुरुषांसाठी जाताना दिसते। आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे 2 पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता। तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाचा पहिला नवरा नाही आहे, दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगीचा सावत्र वडील होता। जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे, आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठं प्रकरण असण्याची शक्यता असते। तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री 12 वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला। त्याच्यानंतर मागचे आपण सर्व बघतच आहे, आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँक्च्युरी जे आहे ते इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटर असेल, जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे। त्या टप्प्यामध्येच आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयित इसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे कुठेतरी टाकलेलं आहे। तर मागचे 10 तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत ते अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपण शोधून त्याला PM आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे। हे